शेतकऱ्यांनी दिवस रात्र राबून पाऊस पाण्याचा अंदाज घेत वेळेवर खत औषध टाकून आणि मजुरीवर प्रचंड खर्च करून चांगला भाव मिळेल या आशेने मिरचीचे प्लॉट उभे केले। प्रत्येक रोपामागे घाम, मेहनत आणि कर्जाची जबाबदारी घेऊन यावर्षी तरी चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा करून बसलेल्या शेतकऱ्याच्या इच्छा आकांक्षावर पुन्हा एकदा पाणी फिरले। अधिक कष्ट घेऊन देखील बाजारात मात्र जेव्हा दर ठरण्याची वेळ आली तेव्हा मात्र शेतकऱ्याच्या कष्टांची थट्टा करणारा भाव समोर आला। उत्पादन भरपूर असूनही त्याची किंमत खर्चाच्या निम्मी देखील नाही। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मात्र तोटा सहन करावा लागतोय। कर्जाचा डोंगर वाढतोय आणि हतबल होऊन काहींनी तर मिरचीचे प्लॉट उपटून टाकण्यास सुरुवात देखील केली आहे। याचा परिणाम केवळ याच हंगामावर नाही तर पुढील हंगामातील लागवडीवरही होऊ शकतो असे वाटते। एकीकडे याच परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास खचतोय तर दुसरीकडे कर्ज फेडण्याचा ताण देखील वाढतोय। मेहनतीला योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर देखील आर्थिक संकटाचे सावट गडद होत चालले आहे। हा केवळ शेतकऱ्यांचाच नाही तर संपूर्ण कृषी व्यवस्थेचा प्रश्न आहे, जो वेळेत सोडवला नाही तर उत्पादन कमी होण्याची आणि बाजारामध्ये तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तसेच मिरची सारख्या पिकामध्ये येणाऱ्या व्हायरस सारख्या रोगावर लाखोंचा खर्च करून देखील नियंत्रणात न आल्याने आणि किडींचा वाढता प्रादुर्भावामुळे फवारणीवर केलेला खर्च अजूनही फिटला जात नाहीये। त्यामुळे मिरचीचे प्लॉट काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी पावले उचलली पाहिजेत। मिरचीचे भाव अगदी तळाला गेल्याने मिरचीची तोडणीसाठी लागत असलेला जो खर्च आहे तो देखील परवडत नाही असे शेतकऱ्यांचं मत आहे। सध्या मिरचीला 20 रुपये किलोने भाव चालू असल्यामुळे या भावामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका तर बसलाच आहे, शिवाय परिणामी खर्च अधिक मात्र उत्पन्न कमी अशी गंभीर समस्या तयार झाली आहे। यासाठी शासनाने देखील यामध्ये सकारात्मकरित्या हस्तक्षेप करावा अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। शासकीय खरेदी योजना किंवा बाजारामध्ये स्थिरता राखली जावी या मागणीसोबत शेतकरी आज आस लावून बसले आहेत। तर नक्की यावर काय पावले उचलले जातील याकडे तर सर्वांचे लक्ष लागलेच आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या क्षेत्रामध्ये देखील मिरची पिकासाठी काय काय समस्या येतात हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच असे शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी अॅग्रिको चॅनलला नक्कीच फॉलो करा। धन्यवाद।